नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लाईव्ह मार्केट स्क्रीनरबद्दल. म्हणजे एक असं फीचर ज्याचा उपयोग तुम्हाला खूप होऊ शकतो जर तुम्ही इंट्राडे वगैरेमध्ये ट्रेड करत असाल तर. आणि या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करूया. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा शेवटपर्यंत, जेणेकरून तुम्हाला कोणता पॉईंट मिस नाही होणार. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कॉमेंट करून नक्की विचारू शकता. सगळ्यात पहिल्यांदा मी या ठिकाणी धन प्लॅटफॉर्मवरती आलो. याच्या आधी पण बरेच व्हिडिओ आपण अपलोड केले ज्यामध्ये आपण बरेच फीचर एक्सप्लेन करून सांगितलं. तर लाईव्ह मार्केट स्क्रीनर म्हणजे काय ते मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा धन प्लॅटफॉर्मवरती तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या खाली लिंक दिलेले आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता, जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंग व्यू वगैरे हे सगळे फीचर तुम्हाला वापरायला भेटतील. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी मी वेब ओपन केलं. त्यानंतर तुम्हाला यायचं या ठिकाणी मार्केट्सवरती. तुम्ही बघू शकता वरच्या साईडला हे मार्केटचा जो सिम्बॉल आहे त्यावरती मी क्लिक केलं. त्यानंतर मी आलो लाईव्ह मार्केटवर. ठीक आहे, सध्या वाजले 3:04 आता मार्केट चालू आहे. तर लाईव्ह मार्केटमध्ये यांचं जे स्क्रीनर आहे, लाईव्ह मार्केट स्क्रीनर, याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय ट्रेंडिंग ऑन धन. ट्रेंडिंग ऑन धनमध्ये तुम्ही जर खालच्या साईडला आला तर इथं बरीच सारी कॅटेगरी ओपन झाली. म्हणजे कसं असतं, या ठिकाणी तुम्ही जर कॅटेगरी बघितली, आता मी तुम्हाला दाखवतो. तर हे सगळ्यात पहिल्यांदा मोस्ट सर्च स्टॉक याच्यावरती मी क्लिक केलं. तर जे आजचे सगळ्यात जास्त सर्च केले जाणारे जे स्टॉक आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसते. तुम्ही जर बघितलं, हे बघा, यावरती तुम्ही क्लिक करू शकता मोस्ट सर्च स्टॉकवरती. त्यानंतर खालच्या साईडला सगळे स्टॉकची लिस्ट आलेली आहे. ठीक आहे, सगळे लिस्ट आली. म्हणजे तुम्हाला काय जाऊन कुठे बघायची गरज नाही की आज कोणता स्टॉक सगळ्यात जास्त सर्च केला आहे, कोणता नाही केला. ठीक, त्याच्या शेजारी बघितलं तुम्ही मोस्ट बॉट स्टॉक, कोणत्या स्टॉकमध्ये जास्त आज खरेदी झाली ते स्टॉक तुम्हाला या ठिकाणी दिसतात. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याच्या बाजूला बघितलं तुम्ही तर मोस्ट सोल्ड स्टॉक या ठिकाणी दिसतात. तुम्ही या ठिकाणी पण सगळी लिस्ट बघू शकता. म्हणजे डायरेक्टली तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये स्क्रीनर यूज करू शकता. यामध्ये तुम्ही बघू शकता मोस्ट डिलिव्हर्ड पोर्टफोलिओ आहे, त्यानंतर मोस्ट बॉट इन MTF मध्ये, मोस्ट प्लेज स्टॉक आहेत. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला जागेवर भेटते. ठीक आहे, तुम्हाला सिम्पली मार्केटवरती, लाईव्ह मार्केटवरती जाऊन ट्रेंडिंग ऑन धनवरती सर्च करायचं आहे. तर त्या शेजारी अजून तुम्ही बघितलं ना तर मार्केट स्कॅनर नावाचं आहे. तर त्यावरती आपण क्लिक करून बघूया. ठीक आहे, तर मार्केट स्कॅनरवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तर ते थोडासा टाइम घेतं. टाइम घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हळूहळू इथं स्टॉक लोड झाला. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय कल्याण ज्वेलर्स हा स्टॉक आहे. तर याच्यामध्ये हे काय आलंय की हा स्टॉक आहे त्याच्या डे हाय पशी आहे. ठीक आहे, त्यानंतर खालच्या साईडला एक स्टॉक आला अपोलो टायर, तो त्याच्या डे लोला आहे आता सध्या. त्यानंतर कल्याण ज्वेलर्स जो आहे त्याच्या विकली हायला आहे. त्यानंतर बघू शकता PI इंडस्ट्री डे लोला आहे. तर अशा सगळ्या स्टॉकची लिस्ट, म्हणजे कोणता स्टॉक आता डे हायला आहे, विकली हायला आहे, डे लोला आहे, विकली लोला आहे, तर हे सगळी लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतं. बघू शकता तुम्ही हळूहळू सगळं लोड होतंय. तर लाईव्ह मार्केटमध्ये जो काही डेटा असेल तो तुम्हाला डायरेक्टली या स्क्रीनरने लाईव्ह मार्केटमध्ये बघू शकता. ठीक आहे, तर त्या बाजूला अजून तुम्ही बघू शकता मार्केट ॲक्शन नावाचं एक आहे. तर त्या मार्केट ॲक्शनवरती मी क्लिक करतो. आता या ठिकाणी पण सेम डेटा तुम्हाला लोड झाला जाईल. डेटा जरा लोड होऊ द्या, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो. बट तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की हे जे फीचर आहे तर ते सध्या इम्पॉर्टंट काय आहे, कारण कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये स्टॉक सर्च करत असता किंवा शोधत असता, तर अशा वेळेस आपल्याला योग्य स्टॉक भेटणे खूप महत्त्वाचं आहे. तर डायरेक्टली आत्ता स्टॉक कोणता डे हायला आहे किंवा डे लोला आहे किंवा विकली हायला आहे, सपोर्टला आहे, रेजिस्टन्सला आहे, तर हा डेटा तुम्ही डायरेक्टली काढू शकता. ठीक आहे, तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केट ॲक्शनवरती तुम्ही S3, S2, S1, त्यानंतर पिओट R1, R2, R3, म्हणजे काय असतं, सपोर्ट 1, सपोर्ट 2, सपोर्ट 3, त्यानंतर पिओट असतो, त्यानंतर रेजिस्टन्स 1, रेजिस्टन्स 2, रेजिस्टन्स 3. ठीक आहे, तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर सपोर्ट 3ला आता कोणता स्टॉक नाही, त्यामुळे इथं झिरो स्टॉक दाखवतोय. सपोर्ट 2ला कोणता स्टॉक, आता सपोर्ट 2ला आला, त्यावरती मी क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बिर्ला सॉफ्ट या ठिकाणी स्टॉक ओपन झाला. त्यानंतर सपोर्ट 1ला जर तुम्ही बघितलं तर 17 स्टॉक आहेत, त्यावरती मी क्लिक करतो तर हे सगळे स्टॉक तुमच्या समोर ओपन झालं. त्यानंतर मी R1 वरती क्लिक करतो, रेजिस्टन्स पाशी कोणता स्टॉक आहे तर या ठिकाणी हे स्टॉक ओपन झालं. तर अशी बरीच माहिती तुम्हाला या ठिकाणी फिल्टर आउट तुम्ही करू शकता. ठीक आहे, जसे मी तुम्हाला सांगितलं मार्केटमध्ये लाईव्हमध्ये क्लिक केल्यानंतर ट्रेंडिंग ऑन धन, मार्केट स्कॅनर आणि मार्केट ॲक्शन हे 3 प्रकारचे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. तसंच आता जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण एक फीचर एक्सप्लेन करून सांगितलं होतं, ते म्हणजे स्कॅनएक्स. तर हे तर डायरेक्ट लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही स्क्रीनर वगैरे यूज करू शकता, ज्या ठिकाणी तुम्ही स्टॉक फिल्टर आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी लाईव्हवरती क्लिक करतो. आता मी लाईव्हवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी वरच्या साईडला जर बघितलं ना तर लाईव्ह मार्केट स्कॅनर जे ओपन झालं आहे इथं बुलिश सिग्नल, बेरिश सिग्नल, नियरिंग हाय, नियरिंग लो, राईज अँड फॉल, व्हॉल्यूम सिग्नल, असे बरेच ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसतात आहे. ठीक आहे, तर आता या ठिकाणी मी बुलिश हायला डे हायवरती क्लिक करतो. तर हे
ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सध्याचे स्टॉक डे हाय कसे आहेत, जसं कल्याण ज्वेलर्स, ट्रेंड, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कल्याण ज्वेलर्स. तर हे सगळे स्टॉकची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी ओपन झाली. आता मी इथं वीकली हायवरती क्लिक करतो. तर डे हायला अनटिक करतो आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता परत एकदा हे स्कॅन करा आणि स्कॅन केल्यानंतर हे स्टॉक तुमच्यासमोर ओपन झालं. म्हणजे तुम्हाला हे अशा प्रकारे हे फीचर तुम्ही यूज करू शकता. बाकी तुम्हाला हे फीचर कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं. लाईव्ह मार्केट स्कॅनर ज्या ठिकाणी तुम्ही स्कॅन करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. तोपर्यंत धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.